हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रह परमागमात षडद्रव्य पंचास्तिकाय वर्णन नावाचा अधिकार आहे। त्या अधिकारात 102 नंबरची गाथा बघत होतो आपण। कालद्रव्याचं व्याख्यान करत आहेत, ते पण समाप्तीला आले। शेवटची गाथा आहे नाही, म्हणजे ही कालद्रव्याची शेवटची गाथा आहे। आता याच्या पुढे उपसंहार करणार। काय वाचलं होतं? एदे कालागासां धम्मा धम्माय पोगला जीवां लभन्ति दौवसन्नं कालस्सदुनत्थिकायत्तं। हे धर्म अधर्म आकाश काल जीव पुद्गल द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात, म्हणजे द्रव्य आहेत का? हे साई द्रव्य आहेत का? हेतू काय दिला होता? सत असल्यामुळे, उत्पादवे द्रव्ययुक्त असल्यामुळे, गुणपर्यायवान असल्यामुळे द्रव्याची सगळी लक्षणं आहेत ती याच्यामध्ये घडतात, म्हणून सांगितलं हे सर्व द्रव्य आहेत। पण सगळे अस्तिकाय आहेत, पण कालद्रव्य अस्तिकाय नाही। कालस्य नत्थी कायत्तम, काळाला कायत्व नाही असं सांगितलं होतं। तर ते पूर्ण झाली होती टीका आपली। पंचास्तिकायाच्या प्रकरणामध्ये कालद्रव्याचं निरूपण का केलं? तर 5 अस्तिकायांचं मुख्य रूपाने वर्णन आहे, परंतु जीव पुद्गलाच्या परिणामावरून ज्ञात होणारे त्याचे पर्याय असल्यामुळे, म्हणजे कालद्रव्याच्या पर्याय कशा ज्ञात होतात? जीव पुद्गलाच्या परिणामावरून। कसं? पुद्गलाचं परिणमन झालं म्हणजे घड्याळाचे काटे फिरले, ऐकलं होतं आपण। किंवा जीवाची पण पर्याय काय, लहान मोठा वृद्ध अशी बदलली, याच्यावरून सुद्धा काळाचं ज्ञान होतं। मग त्याच्या पर्यायाचं ज्ञान होत असल्यामुळे, तसेच जीव पुद्गलाच्या परिणामाची दुसऱ्या प्रकारे उपपत्ती नाही। जीव पुद्गलाची परिणमन जे आहे ते अन्य कोणाच्या सहाय्याने जाणलं जाणार नाही। परिणमन कारण कालद्रव्याच्याच कारणाने जाणलं जाणार आहे। म्हणून ज्या कालद्रव्याचे अनुमान करण्यात येते असे ते द्रव्य असल्यामुळे त्याचा येथे अंतर्भाव केला आहे, म्हणजे ते पण द्रव्य आहे हे सांगायचंय। आणि या प्रकरणामध्ये ते कायत्व नाही ह्याच्यासाठी वेगळं काढून दाखवलं। इथपर्यंत वाचलो होतो आपण। थोडंसं प्रवचनसारचं वर्णन वाचायचं होतं मला, ज्याच्यामध्ये कालद्रव्याविषयी कथन घेतलंय। एक मिनिट, ह्या गाथेचं जयसेनाचार्यांची टीका पूर्ण करू आणि मग घेऊ। प्रवचनसारचे 139 पासून घेतल्यात गाथा कालद्रव्याचं निरूपण। असलं तर शास्त्र घेऊन बसा तोपर्यंत, हे जयसेनाचार्यांची टीका काढू तोपर्यंत। एवं 102 गाथेची जयसेनाचार्यांची टीका आहे। एवं निर्विकार निजानंद सुस्थित चिच्चमत्कार मात्र भावनारतानां भव्यानां बहिरंग काललब्धिभूतस्य निश्चय व्यवहार कालस्य निरूपण मुख्यत्वेन चतुर्थस्थले गाथाद्वयं गतम। हे मागच्या गाथेचं शेवटचं लाईन आहे। अशा प्रकारे निर्विकार निजानंदामध्ये सुस्थित चिच्चमत्कार मात्र भावनेमध्ये रत असणाऱ्या भव्य जीवांच्या बहिरंग काललब्धिभूत निश्चय व्यवहार कालाच्या निरूपण मुख्यतेने, म्हणजे जो भव्य जीव आहे तो मोक्षाला जाणार आहे, मग त्याच्यासाठी कोण मदत करते? तर निश्चय काल आणि व्यवहार काल हे बहिरंग कारणभूत आहेत हे सांगतायत। कसं सांगा? बहिरंग कारणभूत निश्चय काल आणि व्यवहार काल तुम्हाला भव्य जीवांना मोक्षाला जाण्यासाठी कसं उपयोगी आहे? निश्चय काल म्हणजे वर्तना,
परिणमन चालू आहे, मग तुमच्या सगळ्या कर्मांचा नाश झाला. का झाला? विशुद्धी अशी प्रगट झाली, त्याच्या निमित्तात स्वभावामध्ये स्थिरता आली आणि मग त्याच्या निमित्तात काय झालं? कर्मांचा नाश झाला. म्हणून सांगितलं निश्चय काल. हा, हे निश्चय काल झालं. व्यवहार काल कसं मदत करते? मोक्षाला जाताना व्यवहार कालाचा काय रोल विनयाताई? कधी नाही ते चेहरा दिसतोय म्हणून विचारलं तुम्हाला. व्यवहार काल म्हणजे काय असतं? मोक्षाला जाताना ती एक समस्या सगळं घ्यायचं ना. चतुर्थ काळ आहे, तो पण निश्चय काळ, व्यवहार काळ झाला. किंवा त्या जीवाची तशी नाही, ते योग्यता घ्यायची ती स्वतःच्या उपादानामध्ये घेणार. पण ती जी पूर्व अनंतर पूर्व समयाचा अभाव, काललब्धी, हे निमित्त कारण, म्हणजे सगळ्या रीतीने जे काय व्यवहार काळ आहे तो पण जेव्हा मोक्षाला जाणार तेव्हा कारणभूत आहे. एकदा वाचलो होतो आपण श्लोक वार्तिकमध्ये, जेव्हा जीवाला मोक्ष होतो तेव्हा बहिरंग कारण काय काय असतात. काय काय वाचलो होतो, आठवते का? श्लोक वार्तिकमधनं वाचलेलो. जसं घेतलं हे चतुर्थ काळ, परत शेवटचं शुक्ल ध्यान, चतुर्थ शुक्ल ध्यान हे सुद्धा निमित्त कारण म्हणलं. आणि पुढं पूर्व, हां बरं ठीक आहे, पूर्व समयवर्ती पर्यायाचा अभाव नाही, त्यांनी ते सगळी कारणं घेतली होती. केवली समुद्घात, अशी जे काय मोक्षाला जाण्याच्या पूर्वीची कारणं आहेत ती सगळी लावली होती. काय झालं, लाईट गेली का? एक मिनिट. संज्ञा आधी नाही घेतले, ते बाकीची सगळी कारणं घेतली होती. जे काय मोक्षाला जाण्याच्या पूर्वी ज्याचं सगळ्या कर्मांचा अभाव हे एक कारण, परत शुक्ल ध्यान एक घेतलं होतं, आणि लक्षात येईन आत्ता ते बाकीचे पण मग द्रव्य क्षेत्र कालभावाच्या अपेक्षेने घेतली. चतुर्थ काळ हवा, कर्मभूमी हवी, अशा प्रकाराने. बरं, त्याच्यामध्ये हे एक कारण आहे काय? व्यवहार काल आणि निश्चय काल हे सुद्धा बहिरंग सहकारी कारण आहेत. तर सांगितलं भव्य जीवांच्या, हां बरोबर, म्हणून त्यांनी जे घेतलंय त्या शब्दाच्या अपेक्षेने आपण खुलासा करतोय. निश्चय काल म्हणजे वर्तन आहे, मग ते वर्तन ॲक्च्युली जीवाचा स्वभाव आहे. मग जीव वर्तन करतोय त्याच्यामध्ये बहिरंगात निमित्त ते जो काळद्रव्य आहे. तर त्या काळाच्या मुख्यते निरूपण करण्याच्या मुख्यतेने 2 गाथा सांगितल्या होत्या. आता पुढं सांगतायत, अथ कालस्य द्रव्य संज्ञा विधानम कायत्व निषेधम च प्रतिपादयती. नंतर काळाचं द्रव्य संज्ञाचं विधान केलंय, म्हणजे विधी आणि निषेध रूपाने कथन करणार म्हणले ना या गाथेमध्ये. तर कालद्रव्याचं विधी रूपाने कथन म्हणजे ते द्रव्य आहे, आणि निषेध रूपाने कथन म्हणजे ते काय नाही. काय म्हणले? काल काय नाही. प्रश्न विचारला नाही, उत्तर देते आहे. काल काय नाही. काय कळलं? काल काय नाही. आता सांगा उत्तर. हा, असं सगळे चतुर आहेत. असती काय नाही म्हणतात. मला वाटलं तुम्ही पण असं म्हणताय परत काल काय नाही, म्हणजे प्रश्नाला परत प्रश्न आला. तर निषेध रूपाने कथन केलं की कालद्रव्य त्याला कायत्व नाही. येते प्रत्यक्षीभूताः काल आकाश धर्म अधर्म पुद्गल जीवाः कर्तारः लभन्ते. हे प्रत्यक्षीभूत काल आकाश धर्म अधर्म पुद्गल जीव करता आहेत, किंवा ते प्राप्त करतात. कशाला प्राप्त करतात? काम द्रव्य संज्ञा, द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात. म्हणजे ही सगळी द्रव्य आहेत. कस्मात इतीचे, का बरं द्रव्य आहेत? सत्ता लक्षणम उत्पादवे द्रव्य लक्षणम गुणपर्याय लक्षणम च इति द्रव्यपीठिका कथित क्रमेण द्रव्य लक्षणत्रय योगात कालस्य च नास्तिकायत्वम. म्हणजे द्रव्य संज्ञेला का प्राप्त होतात त्याला हेतू दिला.
सत्ता हे लक्षण आहे, उत्पाद वैद्रव्य लक्षण आहे आणि गुणपर्याय हे लक्षण आहे जे द्रव्य पीठिकेमध्ये सांगितलेलं आहे. त्या द्रव्याच्या 3 लक्षणांचा योग असल्यामुळे ह्या सगळ्यांना द्रव्य संज्ञा आहे. कारण द्रव्याची जी जी लक्षणं आहेत ती या सगळ्यांमध्ये घडतात, म्हणून याला द्रव्य म्हणलं तरी बाधा नाही. आणि कालाचं कायत्व नाही. तदपि कस्मात, ते का बरं? काळाला कायत्व का नाही? विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव शुद्ध जीवास्तिकाय प्रभृती पंचास्तिकायानां बहुप्रदेश प्रचयत्व लक्षणं कायत्वं यथा विद्यते न तथा कालाणूनाम. इथपर्यंत वाचलं होतं आपण परवा. काय म्हणलं? अध्यात्म भाषा सांगितली म्हणून अंग प्रविष्ट भाषा पहिला सांगितली की विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव शुद्ध जीवास्तिकाय आदी 5 अस्तिकायांचं बहुप्रदेश प्रचयत्व लक्षणरूप कायत्व ज्याप्रमाणे घटतं. काय कळलं? समजलं का? तुम्ही उपयोग माझ्याकडे नाही आहे. काय काय? परिणामिक भाव घ्या, कारण स्वभाव आहे तो, स्वभाव दाखवायचा आहे. शुद्ध जीवास्तिकाय जो दाखवला, ऍक्च्युली अस्तिकायामध्ये शुद्ध अशुद्ध असं काय येणार नाही. काय विद्वज्जनांनी उत्तर द्यावे. अस्तिकाय म्हणजे प्रदेश प्रचय आहे, त्याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध असं काय नाही आहे. तुमच्या दशेच्या अपेक्षेने आरोपाने म्हणलं जाईल की तुम्ही जर संसारावस्थेमध्ये तर अशुद्ध जीवास्तिकाय किंवा मग, पण असं कधी वर्णन वाचलेलं नाही. म्हणजे पारिणामिक भावच आहे तो, असं म्हणायचं मला. जसं अन्य गुणांचं शुद्ध स्वभाव दाखवतो आपण, तसंच अस्तिकाय पण आता त्यामध्ये न शुद्ध न अशुद्ध असं काय भेद, फक्त असंख्यात प्रदेशी हा स्वभाव आहे त्याचा. विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव रूप शुद्ध जीवास्तिकाय म्हणजे का म्हणलं शुद्ध जीवास्तिकाय? त्या सिद्ध भगवंतांच्या अपेक्षेने म्हणा असं ते, किंवा माझा सिद्ध स्वभाव या अपेक्षेने शुद्ध जीवास्तिकाय. पर्याय प्रगट झालेले असेल त्याच्या अपेक्षेने घेणार असाल तर सिद्धांचं वर्णन, नाहीतर मग माझा शुद्ध जीवास्तिकाय. तर अशा जे काही 5 अस्तिकाय आहेत, हा जीव झाला. बर, सिद्धांच्यात कर्म सापेक्ष काय? मी नाही वाचलं असं बरं का. त्यांचा प्रश्न आहे की सिद्धांना अशुद्ध जीवास्तिकाय म्हणायचं का कर्मांच्या सापेक्ष, कर्मांचा अभाव झाला त्या अपेक्षेने. म्हणजे माझ्या काय असं वाचण्यात नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे कर्मांचा त्या प्रदेशाशी काय संबंध आहे? अस्तिकाय जेव्हा दाखवतो, कुठल्या कर्मांच्या निमित्तात अस्तिकाय द्रव्य हो? मग कर्मसापेक्ष परिणामन कसं म्हणायचं? कर्मांच्या जिथं नाही, म्हणजे आता आपण पारिणामिक भाव म्हणताय ना तुम्ही, तिची व्याख्या बरोबर घडती इथं. कर्मांच्या उदय उपशम क्षय क्षयक्षमाची अपेक्षाच नाही आहे अस्तिकायाला, त्यामुळं त्याचं परिणमन कर्मांच्या अपेक्षेने होत आहे असं कसं म्हणणार? काय कळली का शंका? कळली की बरोबर आहे. अस्तिकांच्या जीवाचे प्रदेश सांगितले ना, कर्माचे प्रदेश भिन्न झाले ना. म्हणजे प्रदेशाशी कर्मांचा काही संबंध नाही. जसं तुमचं ज्ञान ठीक आहे कमी जास्त आहे तर कर्मांचा उदय वगैरे निमित्त आहे तिथं, पण अस्तिकायाचं कर्मांशी काय संबंध? म्हणजे कर्म कमी जास्त आहेत म्हणून अस्तिकाय तुमचं काय कमी जास्त झालं, शुद्ध झालं असं काहीच नाही त्याच्या निमित्त. म्हणजे प्रदेशांना कर्मांनी मलिन केलं नाही हे मला म्हणायचं आहे. म्हणजे जीवाचे प्रदेश कमी जास्त पण होत नाही. शुद्ध झाला जीव म्हणून प्रदेश कमी झाले असं काही नाही, होत नाही. बरोबर. ठीक आहे. म्हणजे एक विचाराला विषय मिळाला चांगला. हे जयश्रीमानचं चिंतन आहे बरं का.
अहो तुम्ही सांगितलं म्हणलं तुमचंच की, आता आम्हाला कुठं माहिती आहे ते, त्यामुळे तुमच्याकडनं मिळालं आम्हाला. तर 5 अस्तिकाय जे आहे ते स्वभावाने तेवढ्या प्रदेशी आहेत, त्यांना कुठल्याही, आणि अस्तिकाय सांगतोय म्हटल्यावर कर्मांचं फक्त जीवाशी रिलेशन दाखवत आहे. धर्म अस्तिकाय हे कुणाशी अपेक्षणीय आहे तो अस्तिकाय, त्याच्यात तर कर्मांशी काही संबंध नाही आहे. मग त्याच्यामध्ये तर अशुद्धपणाच नाही काय, त्यामुळे शुद्ध धर्मास्तिकाय म्हणायला लागेल. शुद्ध अधर्मास्तिकाय हे असं त्याचंच वर्णन येणार, अशुद्धता त्याच्यामध्ये नाहीच. व्यंजन पर्यायाच्या अपेक्षेने म्हणू शकतो का आपण व्यंजन पर्यायाला पण? म्हणूनच की संसारी जीवाच्या अपेक्षेने तुम्ही उपचाराने म्हणाल की आता ही मनुष्य पर्याय आहे, तर या ठिकाणी असणारे एवढे प्रदेश वगैरे आणि संसारी अवस्था अशुद्ध आहे म्हणून याला अशुद्ध अस्तिकाय म्हणाल तर ती गोष्ट वेगळी. पण ते उपचरित आरोपित कथन फक्त, कारण अस्तिकायाला कर्मांची काय अपेक्षाच नाही आहे. अस्ति म्हणजे है हो ना, जसं आपण सत म्हणतो ना सद्रव्य लक्षण, तसंच झालं अशुद्धपणा. दोघं एकदम बोलला, मला नाही कळलं. दीपालीबाई बोलला परत. सद्रव्य लक्षण म्हणतो ना जे आपण, सत म्हणजे हे, तसंच अस्ति पण आहे अर्थाने झालं. बरोबर, तिथे असं शुद्धपणा म्हणजे नाही येणार. हा, असं मला म्हणायचं आहे. पण ते म्हणते कोणाच्या वक्तव्यामध्ये असं ऐकलंय की शुद्ध जीवास्तिकाय अशुद्ध जीवास्तिकाय, तर मला नाही माहिती ते कुठल्या अपेक्षेने बोललेत. पण असं फक्त उपचाराने म्हणता येईल तुम्हाला की संसारी अवस्थेतल्या जीवाचं अशुद्ध जीवास्तिकाय असं म्हणाल. जसं की तुम्ही पर्यायाकडून जीवाला बघत असताना तिथं अशुद्धता बघता, पण इथं प्रदेशाला त्याच्याशी अभेद केला असं म्हणावं लागेल त्या पर्यायाशी, आणि मग तिथं ती अशुद्धता आहे असं म्हणावं लागेल. कारण अस्तिकाय तर कधीच अशुद्ध होणार नाही. जसं अशुद्ध अस्तित्व असतं का हो, अस्तित्व गुण आहे तुमच्यामध्ये, अशुद्ध अस्तित्व गुण असतो का? अशुद्ध गुण होता ना, सामान्य गुण आहे ना तो. मग तसंच हे पण प्रदेश आहेत ना, ह्याला काय याच्यामध्ये कर्मांचा काय रोलच नाही आहे. प्रदेशत्व पण सामान्य गुण मध्ये चालेल, प्रदेशवत्व पण सामान्य गुण आहे. बरोबर. काय म्हणला? म्हणूनच अस्तिकाय अशुद्ध असं म्हणता येत नाही, म्हणजे अशुद्ध शुद्ध असं काय त्याला लावता येत नाही. बरोबर. आतापर्यंत तरी ऐकलं पण नाही तेच. बरोबर. म्हणून मी पण असं माझ्या आता पंचास्तिकायाच्या 102 गाथांपर्यंत मी तर वाचलं नाही अशुद्ध जीवास्तिकाय असं काय, पण आता लक्षात नाही कुठं काय आलं असेल एखादं वर्ड, तर बघावं लागेल. बर, म्हणजे पंचास्तिकायामध्ये आलंय का? दुसऱ्या तिसऱ्या गाथेत का? दुसऱ्या तिसऱ्या गाथेत म्हणताय का? तुम्हाला घरचा अभ्यास आहे सगळ्यांना. पहिल्या 5-6 गाथांमध्ये बघा कुठं असा शब्द आलाय का अशुद्ध जीवास्तिकाय, असलं तर आपण बघू तिथं काय अपेक्षा घेतली आहे. आता नको वाचायला ना, उद्या सगळेजण अभ्यास करून मला सांगणार आहेत. तर काय सांगितलं इथं, पूर्ण केली होती आपण जयसेनाचार्यांची टीका ही, ते पुढं घेतलं होतं ना त्यांनी. काय सांगितलं मी आत्ता वर्णन, की अस्तिकाय 5 आहेत. कुठले? जीव, पुद्गल, धर्म, आकाश. काल हे अस्तिकाय नाही. तर या 5 द्रव्यांच्या अस्तिकायत्वाला कर्मांची अपेक्षा आहे का? कर्मांचा उदय, उपशम आदी पर्यायाची अपेक्षा आहे का? बाकीचे द्रव्य सोड, जीवाला, जीवाच्या बरोबर. हां, तसंच म्हणूनच म्हटलं की अस्तित्व आणि प्रदेशवत्व हे गुण आहेत ना, अस्ति आणि कायत्व दाखवताय तुम्ही जेव्हा, मग अस्तित्व गुण आणि कायत्व म्हणताना प्रदेशवत्व गुणाचं परिणमन, मग ते दोन्ही सामान्य गुणाचं परिणमन आहे, त्यामुळे निरपेक्ष आहेत. त्याच्यामध्ये अशुद्धता नसते, मलिनता नसते. म्हणून जरी जीवास्तिकाय म्हणताय किंवा पुद्गलास्तिकाय म्हणताय तर ते स्वभाव परिणमन आहे, स्वभाव गुण आहेत ते द्रव्याचे. ठीक आहे, एवढं तर समजलं. न तथा कालाणुनाम, त्याप्रमाणे कालाणूंना कायत्व नाही. मग हे बघितली होती द्रव्य संग्रहाची गाथा आपण, की लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू
रत्नांच्या राशीप्रमाणे स्थित आहे, तर ते कालाणू किती आहेत? असंख्य द्रव्याणी, असंख्य प्रमाण आहेत, असंख्यात प्रमाण आहेत. इति गाथा कथित क्रमेण लोकाकाश प्रभित असंख्य द्रव्याणामपि इति. अशा प्रकारे गाथा कथित क्रमाने लोकाकाश प्रमाण असंख्यात द्रव्यांचं देखील कालाणू जो आहे तो असंख्यात असताना त्याला कायत्व नाही असं समजून घ्या. हे सांगायचं आहे. म्हणजे एका कालाणूचं नाही, तर जेवढे सगळे असंख्यात कालाणू आहेत त्या सर्वांना कायत्व नाही. मग हे समजून काय फायदा? अत्र केवल ज्ञानादी शुद्ध गुण सिद्धत्व अगुरु लघुत्व आदी शुद्ध पर्याय सहित शुद्ध जीवद्रव्यात अन्य द्रव्याणी हेयानी इति भावः. समजून काय फायदा आपल्याला? केवल ज्ञानादी शुद्ध गुण आणि सिद्धत्व अगुरु लघुत्व आदी शुद्ध पर्याय सहित. सिद्धत्व ही पर्याय का द्रव्य गुण आहे? पर्याय. आता त्यांनी पर्याय रूपाने घेतलंय त्याला. जे सिद्धत्व ते तर आहे की, गुण त्यांनी घेतले केवल ज्ञानादी शुद्ध गुण, आणि मग केवल ज्ञानादी शुद्ध पर्याय म्हणा. सिद्धत्व पर्याय जी काय प्रगट झाली, अगुरु लघुत्व आदींची जी काय शुद्ध पर्याय प्रगट झाली, त्या पर्यायाने सहित शुद्ध जीवद्रव्याहून अन्य जे काही द्रव्य आहे ते सर्व हेय आहेत. म्हणजे आता माझ्यासाठी सिद्ध उपादेय आहेत असं या वाक्याचा भाव आहे बरं का. प्रश्न आहे माझा एक, नीट ऐका. काय? जे काय शुद्ध जीव सिद्ध अवस्थेत आहे ते माझ्यासाठी उपादेय आहेत आणि बाकीचे हे सर्व अन्य द्रव्य हेय आहेत. मग सिद्धांना उपादेय म्हणलं कुठल्या नयाने? नाही, आवाज येईना दीपाली भाभी तुमचा. नाही दिदी कळलं होतं मला पण कळेना. कारण इथं कसं काय उपादेय म्हणायचं, म्हणजे ते मग उपचारित म्हणायला लागेल का? बरोबर आहे की. हा, काय हरकत नाही. उपचरित सद्भूत व्यवहारण्याने उपादेय आहेत म्हणजे आश्रय करणे योग्य आहेत. म्हणजे तुम्ही देवशास्त्र गुरूंचं अवलंबन घेताय ना. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्याच्यामध्ये कोण निमित्त आहे? मग सांगताना तिथं दाखवतोय. आता उपचरित सद्भूत मध्ये कोण आहे तिथं? मग जेव्हा तुम्ही धर्म करताय किंवा काय म्हणायचं, तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्याच्यामध्ये चारी नयाने सांगा कोण कोण कारण आहेत. अनुपचरित सद्भूत व्यवहारण्याने सम्यक दर्शन का झालं? बोला पटापटा, सगळ्यांना माहिती आहे. आता अनुपचरित सद्भूत व्यवहारण्याने तुम्हाला सम्यक दर्शन का झालं? काय झालं? श्रद्धा गुण आहे. बरोबर आहे. विसरलं का काय सगळ्यांचं? श्रद्धा गुण माझ्यामध्ये आहे म्हणून मला सम्यक दर्शन झालं. उपचरित सद्भूत व्यवहारण्याने सांगा. जी श्रद्धा गुणची पर्याय जी काय सम्यक दर्शनाची त्या समयाची पर्याय उत्पन्न झाली किंवा पूर्व समयवर्ती पर्यायाचा अभाव क्षणिक उपादान रूपाने जी पर्याय प्रगट झाली ती सम्यक्त्व रूपाने परिणत आहे म्हणून मला सम्यक दर्शन झालं. पुढं अनुपचरित भावकर्म पण घेऊ शकतो का? भावकर्म पण घेऊ शकता. जे काय भावकर्मांचा अभाव झाला 7 कर्मांचा, त्या अभावाच्या निमित्तात सम्यक दर्शनाची पर्याय प्रगट झाली. आता अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने योगिता काय उपशमन द्रव्य कर्मांचं किंवा क्षयक्षम असेल तसा. बरोबर. द्रव्य कर्मांचं जे काय परिणमन चालू आहे सम्यक्त्वामध्ये ते कारण असताना काय सांगणार? 7 कर्मांचा उपशम क्षय क्षयक्षम ह्याच्या निमित्तच सम्यक्त्वाची उत्पत्ती झाली. तर त्या द्रव्य कर्मांचा त्या अवस्था अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने सम्यक दर्शनाचं कारण आहेत. काय म्हणताय? अनुपचरित असद्भूत द्रव्य कर्मांचं. आता उपचरित असद्भूत मध्ये काय येणार? देवशास्त्र गुरु. मग देवशास्त्र गुरूंचं अवलंबन, त्यांची देशना, त्यांचं दर्शन हे सगळं घेतलं ना उपयोग. हे कारण त्या ह्याच्यामध्ये 4 गतीतली कारणं सांगितली. मग त्याच्यामध्ये सगळी ती उपचरित सद्भूत मध्ये घालायची जे काही निमित्त रूपाने घेतली आहेत आपण.
देववृद्धी दर्शन, काय ते वेदनाभिभव. वेदनाभिभव कुठल्या न्यायाने हो? वेदनाभिभव कुठल्या न्यायाने लावायचं? वेदनेची तीव्रता जी झाली त्याच्या निमित्तात सम्यक दर्शन झालं. कशाला स्मरण? नाही सांगा मला. नाही उपचारित असद्भुत. का 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 नाही अनुपचारित. आता असे एक नाही तर दुसरं नाही. मला कन्फ्युजन होतं दोन्ही मध्ये. मला कन्फ्युजन होती म्हणून मी पण. का कन्फ्युजन झालं ते सांगा, म्हणजे चुकीचं आपलं काढता येईल डोक्यात. मग तो वेदना आहे, तो शरीराची वेदना आहे. मग उपचारित कसं येणार? उपचारित कसं येणार? हा, मग जीवाशी रिलेटेड ह्या शरीराच्या आहेत वेदना. उपचारित सद्भूत मध्ये पण येणार. बरोबर आहे. का? कारण त्या वेदनांचं मी फील करतोय, त्या शरीराच्या निमित्त तर वेदना नाहीच आहेत, पण तिकडं आता शरीर आहे त्या अपेक्षेने म्हणताय तर अनुपचारित असद्भूत, किंवा मग त्या वेदनांना मी जाणतोय, ते भाव माझे, त्याच्या निमित्तात सम्यक्त्वाची उत्पत्ती झाली म्हटलं तर उपचारित सद्भूत पण येणार. समजतंय ना? का मीच एकटी फिरायला सगळीकडं? उपचारित नाही समजलं दीदी. म्हणजे परिणाम आहेत ना, ते शरीराला थोडी कळणार आहे काय कार्य चाललंय शरीरात. वेदना कोणाला झाल्या? पण एक क्षेत्र बघा म्हणून आपण एकदा असद्भुत घेतलं इथे. पण त्या शरीराला वेदनाच नाही आहेत ना. मेन तर जे काय वैक्रिक शरीर आहे त्याच्यामध्ये किती वेदना. मग त्यांना अनुभवणारा जीव आहे ना, त्याचे परिणाम आहेत ते वेदनेचे. म्हणून तिथं त्या वेदना त्याला झाल्या आणि त्याच्या निमित्तामध्ये तो सम्यक्त्वाला प्राप्त झाला असं म्हणलं गेलं. तिथं बसा. नाही, कडेला बसा. ठीक आहे. कुठून कुठे गेलो आपण? हा, तर सिद्ध जीव उपादेय आहेत असं म्हटलं तर उपचारित असद्भूत व्यवहारण्याने ते उपादेय म्हणले जातील, आणि बाकीची सर्व द्रव्य हे आहेत. म्हणजे उपचारित असद्भूत व्यवहारण्याने सुद्धा कालद्रव्य तुम्हाला निमित्त नाही असं म्हणायचं का? नाही, उपादेय नाही, जाऊ देत. निमित्त रूपाने जे काय सांगणार ते. पण उपादेय म्हणजे कालद्रव्याच्या आश्रयाने तुम्हाला सम्यक दर्शन होणार आहे असं नाही. जर असं सूक्ष्मता समजून घ्या. फक्त कळलं तर कळलं, नाही तर राहू दे. म्हणजे सगळे द्रव्य तर त्याचं परिणामाचं कार्य चालू आहे. जसं म्हणलं, सिद्ध अवस्था प्रगट झाली तर लोकाकाशाच्या अग्रभागी जाऊन स्थित झाला. कोण मदत केलं? हाय का नाही तिथं धर्मद्रव्य. मग सिद्ध अवस्था प्रगट व्हायला ते कारण आहे की नाही? किंवा काय म्हणायचं, अधर्मद्रव्य तुम्ही जाऊन भगवंतांच्या समोर बसलाय, मग तिथं ते दर्शन करताय, मग आहे की नाही अधर्मद्रव्य. मग तिथं तुम्हाला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. आकाशद्रव्यांनी जागा दिली तिथं, म्हणून तुम्हाला त्यांनी झालं असं नाही आहे. सगळ्यांचं कार्य चालू आहे. जर तसंच सांगितलं कालद्रव्याचं सुद्धा साधक साधन नाही. बरोबर. कालद्रव्य जे आहे ते सुद्धा तिथं उपस्थित आहे, त्याचं परिणामाचं कार्य चालू आहे, पण त्यांनी तुम्हाला सम्यक दर्शन झालं असं नाही. पण सिद्ध पण तिथं आहेत, त्यांनी पण सम्यक दर्शन झालं असं नाही. म्हणून ते घेतलं खोट्यातला खोटा नाही, उपचारित असद्भुत व्यवहार नाही. काय म्हणताय? उपादानगत योग्यता झाली ना शेवटी. बरोबर आहे की, ते तर आहे. आपण ह्या नयांना बघतोय म्हणून म्हटलं निमित्ताच्या अपेक्षेने. म्हणजे आता कालद्रव्याला त्यांनी हेय म्हटलं ना, म्हणून मग कोण उपादेय आहे ह्याच्यासाठी म्हणून त्या वाक्यातून आपण खुलासा बघितला. उपादान असेल तर उपादेय होईल असं म्हणू शकतो का? बरोबर आहे. उपादान आपलं असेल तर उपादेय बहिरंगामध्ये ते काय निमित्त म्हणून उपादेय ते ठरले, तेव्हाच त्याला उपादेय म्हणलं जाणार. जेव्हा माझं उपादान प्रगट झालं, तशी पर्याय प्रगट झाली, तर तिथं ते उपादेय म्हणले गेले. तर म्हणून बाकी सर्व द्रव्य हे आहेत असा भाव आहे असं सांगितलं. कुठलं? हां, बरोबर. देवदर्शन होतं, जिनोपदेश होता, मला सम्यक दर्शन प्राप्त झालं तेव्हा. बरं. 7 कर्मांचा उपशम क्षेपशम होता. हां, असं म्हणायचं होय. म्हणजे जेव्हा जीवाची तशी पर्याय प्रगट झाली तेव्हा जीवाचं उपादान आहे ते अस्थिरूप कारण झालं. मग कर्मांचा क्षयक्षम जे आहे ते
बाजूचं बटन दाबा, नुसतं बाजूचं बटन दाबा. नाही नाही, बंद करायचं. त्यांचा प्रश्न आहे की कर्मांचा उपक्षय झाला, उपशम झाला, हे अस्थिरूप साधन आहे का नास्तिरूप साधन आहे? सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये 7 कर्मांचा उपशम झाला, हे अस्थिरूप साधन का नास्तिरूप? नास्तिरूप आहे. अस्थिरूप इकडून घेणार, शुद्ध उपयोग झाला हे अस्थिरूप. ते बहिरंग आहे ना, त्याचं पण अस्तित्व आहे. असं म्हणायचं की ते बाह्य कारण आहेत. साधकतम साधन आहे ते, पण त्याला अस्थिरूपच म्हणावं लागेल. नास्तिरूप कसं म्हणायचं? म्हणजे उपशम आहे, उपशम झाला असताना जीवाला सम्यक दर्शन प्रगट झालं, हे अस्थिरूपच आहे, पण बाह्य कारण आहेत ती सगळी, आणि उपादान कारण आहे ते जीवाची योग्यता. म्हणजे ते कर्माकडून सांगितलं आणि हे जीवाकडून सांगितलं. हो, ते पण आहे. उलट लावा असं म्हणायचं त्यांना, बरं का. काय व्ह्यू बदला, व्ह्यू, ते व्ह्यू फक्त त्यांनाच दिसणार आहे, बरं का. आपण काय बघतच नाही. असं त्यांनी सांगितलं, तुम्ही काय बघताय, कर्मांचा उपशम क्षयक्षम झाला असताना जीवाला सम्यक दर्शन प्रगट झालं असं म्हणताना कारण काय आणि कार्य काय हो? कार्य शुद्धोपयोग प्रगट झाला. कार्य तुम्ही शुद्धोपयोग घेताय आणि ते कर्मांचा उपशमादी कारण घेताय. आता त्याला उलट करा म्हणताय, उलट करा म्हणजे जीवानी कर्माचा उपशम क्षयक्षम आणि कारण नाही, उलट करा हो. जीवानी सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, शुद्धोपयोगाला प्राप्त झाला, त्यावेळेस तिथं कर्मांमध्ये तशी परिणती झाली, त्या 7 कर्मांचा उपशम झाला. आता सांगा कार्य आणि कारण. जीवाची विशुद्धता. जीवाचं कारण, जीवाचे परिणाम कारण, आणि ऍक्च्युली झालंय कार्य जीवामध्येच, पण त्यावेळेस तिथं कर्मांमध्ये पण काही ना काही परिणाम झालं, म्हणून सांगितलं ते कर्मांचं कार्य. म्हणजे असं ऍक्च्युली बघायला पाहिजे आहे अंगप्रविष्ट भाष्य रूपाने, अध्यात्म रूपाने. झाला नाही, कारण 2 द्रव्यामध्ये झालं. बरोबर आहे की. पण तरी सुद्धा आपण लावतो ते कर्माकडून लावतोय ना, तसं नकोय लावायला. शुद्धोपयोग माझा प्रगट झाला म्हणून कर्मांमध्ये तसं झालं परिणमन. आपण लावतोय कर्मयोगाकडून. पाहिलं तर सगळी पराधीनताच आहे ना, कर्माकडे नाही पाहिलं सांगितलं, तिकडे पाहून होणारच नाही शुद्धोपयोग. बरोबर, म्हणून आपण आतूनच बघतो. बरोबर, म्हणून सिद्धांतकडे पण पाहायचं नाहीये, हे सांगायचंय. सगळे हे असद्भूत व्यवहार न्यायाचे विषय आहेत ना, ते सगळे नेय आहेत, बाहेर आहेत, ते तुम्हाला साधकतम साधन नाहीत. ते फक्त त्यांचं परिणमन चालू आहे, पण माझी विशुद्धी प्रगट झाली असताना त्यांना निमित्त म्हणणार आहे आपण, अन्यथा नाही. काय म्हणताय? मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये 5 लब्धीचं वर्णन केले, 7व्या अधिकार शेवटी. प्रत्येक त्यांनी क्षयक्षम लब्धीपासून विशुद्धी लब्धी, तत्वाचा विचार, तत्व का विचार प्रायोगिक लब्धीपर्यंत, नंतर मग करण समजवणे. म्हणजे ते कर्माच्या अपेक्षेने सगळं ते घेतलं नाही, ते जीवाच्या अपेक्षा, जीवाला महत्व दिलं. म्हणजे जीवाचा उद्यम तिथे झाला तत्व विचार करायला, कर्माची स्थिती झाली. बरोबर आहे. माताजी पण असंच सांगतात नेहमी. आपण म्हणतो ना, करण लब्धीपर्यंत गेल्यावर त्या जीवाला तिथपर्यंत शुभ भाव आहेत, करण लब्धी क्रॉस केल्यावर त्या 7 प्रकृतींचा, म्हणजे ते सगळं जे दाखवलं गेलं ना कारण जीवकांड कर्मकांडमध्ये, की 7 कर्मांचं कसं त्याच्यामध्ये मिथ्यात्वाचे निषेध करण लब्धीपर्यंत उदयात असतात, त्याच्यानंतर ते उपशम होतं आणि मग तिथं सम्यक दर्शन प्रगट होतं. पण महाराजजींनी पण हीच शैली सांगितली की जेव्हा मी पुरुषार्थ केला स्वतःमध्ये, शुद्धोपयोग मला प्रगट झाला, त्यावेळेस ते कर्म नाही राहू शकले तिथं. आपण ते कर्म हटल्यावर मग मला सम्यक दर्शन झालं असं म्हणतोय, पण सगळीकडूनच लावा. खाली करण लब्धीमध्ये पण तुम्ही करताय ना कार्य, सगळे स्थितिकांडक घात, अनुभाग कांडक घात, कोण कोणाचं कार्य करते हो? जीवाची विशुद्धी वाढत जाते. म्हणजे मी माझ्यात कार्य करतोय, त्यावेळेस ते ढासळत चाललेत कर्म. कर्मांचं कार्य मी करत नाहीये, किंवा माझ्यामुळं कर्मामुळं माझं काय होत नाहीये. म्हणजे मला पुरुषार्थ करायचं आहे माझ्यामध्ये, हे समजतंय ह्याच्यावरून. म्हणजे करण लब्धीपर्यंतचं सुद्धा कार्य मीच करतोय, माझ्यामध्येच चालू आहे परिणमन. आणि जेव्हा करण लब्धी क्रॉस झाली, तेव्हा शुद्धोपयोगात प्राप्त झालो आपण. त्यावेळेस पूर्वी काय केलं होतं, अनिवृत्तीकरणापर्यंत म्हणतो ना, काही निषेक वर टाकले, काही निषेक खाली टाकले, मग तिथं ती जागा
अंतरायाम तयार झाला आणि मग तुम्ही तिथं अनुभूती घेतली असं. तर हे कार्य जीवाचं जीवामध्येच चालू आहे, जीवानी केलेलं आहे. त्यावेळेस तिथं ते कर्म वरचे खाली खालचे वर झाले, कर्म गेले म्हणून तिथं मला मोकळी जागा मिळाली, म्हणून मी अनुभूती घेतली, मग मला तिथं मलिनता नाही झाली. हे सगळं असद्भूत व्यवहार नाही. म्हणून सांगायचंय मी कर्मांचं कार्य करू शकत नाही आहे, म्हणून कर्म जेव्हा वर खाली करीन तेव्हा मला होणार असं नाही आहे. मी माझ्यामध्ये जेव्हा पुरुषार्थ करणार, विशुद्धी प्रगट करणार, तर बहिरंगामध्ये कर्म तसे अनुकूल होणार, म्हणून त्याला निमित्त म्हटलं जातं. काय म्हणताय? भावाकडून सांगितलं तर कर्माची कशी उलटपलट होते, म्हणजे कर्म थरथर कापते म्हणतात ना, बरोबर. ते आपल्याला समजवण्यासाठी त्यांनी कर्माकडून सांगितलं, कारण विशुद्धी कशी दाखवणार जीवाची. पण ते सर्वस्वी लावतात ना, मग आमच्या कर्मांचा उदय म्हणून आम्हाला त्रास आहे. का त्रास आहे हो? कोण त्रास देते? जय श्रीमा. मी पूर्वीचं जे केलंय ते उदयाला येते. हा, म्हणजे आता कर्मांचा उदय चालू आहे, ठीक आहे. तुम्हाला त्रास कोण द्यायलाय? तुम्ही त्याचा विचार करताय, त्याच्यात अडकताय, म्हणून त्रास भोगताय. भोगू नका ना, तुमच्या हातात आहे. कर्म त्रास थोडी देत आहेत. कर्म तर तुम्हाला मदत करतायत. मी निघून चाललो टाटा, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये थांब नाही, माझ्याजवळ राहा, हे चाललंय ना तुमचं. म्हणजे धन निघून जायला लागल्यावर दुःख व्हायला लागलं, एकत्व करतोय म्हणून दुःख भोगतोय. मग कर्म तुम्हाला, कर्म बिचारे कोण, भूल तेरी अधिकाई, अग्नी सहे घनघाव, लोहे की संगती पायी. म्हणून तुम्हाला आता कोणाच्या पण संगतीमध्ये जायचं नाही, स्वभावाच्या संगतीमध्ये राहा, तर ते सिद्ध सुद्धा अकिंचितकर आहेत तुमच्या शुद्ध रूपाच्या पर्याय प्रगट होण्यामध्ये. म्हणून माझी पर्याय मीच. बरोबर. सगळ्या कर्मांचा नाश झाला म्हणतो. कसं झाला? जेव्हा सिद्ध अवस्था प्रगट झाली, मी कार्य माझ्यात केलंय, अशी परमविशुद्धी प्रगट झाली की ते राहू शकले नाहीत कर्म माझ्याजवळ. मग योग निरोध झाला म्हणून सांगतायत त्यांनी उदाहरण, की योग निरोध झाला म्हणतो, तिथं पण केला नाहीये. योग निरोध केला म्हणता तुम्ही, ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही काय केलंय, निर्योग स्वभावात राहिला तर ते योग आपोआप निरोधाला प्राप्त झाले. असं काय करते, बरोबर. मग ते आम्ही माथामारी करून त्या कर्णानियोगातून शिकून घेतलो. काय योग निरोध असतो ते लय डोकं लावायला लागलं. म्हणजे वाचलंय ते पण आता ते असं हलकं फुलकं वाटतंय. मग त्यामुळं बाहेरचं कर्मांची भाषा आहे ती सगळी. मग माझी शक्ती माझ्यात आहे, ती शक्ती जेव्हा आपल्यात रोखली त्यावेळेस ते योग आपोआप चंचलता नष्ट झाली, त्यातली निश्चल झाले. त्यालाच म्हटलं योग निरोध. लय बरोबर. मनोयोग, वचन योग, काय योग, परत बादर, सूक्ष्म, हे सगळे घेतले त्यामध्ये. मग तेच माझी विशुद्धी मी प्रगट करत गेली तर ते आपोआप बंधन नष्ट होत गेले, चंचलता नष्ट होत गेली आणि स्वभावामध्ये ते प्रदेश स्थिर झाले. माझे आत्मप्रदेश, ती चंचलता नष्ट झाली. त्यामुळं मी माझा आनंद स्वतःमध्ये भोगू शकतो. मला त्या कर्मांची आवश्यकता नाही आहे, अपेक्षा नाही आहे, आणि ते अकिंचितकर आहेत. ते मला काय करू शकणार आहेत? कुठलेही कर्म मला धर्म करायला मदत करत नाहीत किंवा बाधक नाही आहेत. तसंच सांगितलं, हे शरीर सुद्धा तुम्हाला धर्मामध्ये साधक पण नाही आणि बाधक पण नाही आहे. मग का धर्म करत नाही? आपणच विचार करायचा की आपल्याला किती करू शकतो आणि आपण किती करतोय. मग का नाही करत आहे जेवढं करायला पाहिजे? फुल डिवोशन का नाही माझं? सगळं संसार करणार की नाही असं नाही, पण ते करत असताना पण जितकं पाहिजे तितका धर्म होतो का आपल्याकडून? का नाही होत? मग त्याचा खेद तर आहे का अंतरंगात? मग ते काल मला त्यांच्याबद्दल सांगायचं होतं. 2 जण आले होते ना जे मुली अम्मांकडं, तर त्यांना अम्मांनी सांगितलं की म्हटले स्वाध्याय करता का? नाही म्हटले कधीतरी. मग ऐकत जावा प्रवचन, कधीतरी ऐकतो. आम्हा म्हटलं कधीतरी जेवा. का रोज जेवता? कधीतरी झोपा. का झोपता? इम्पॉर्टन्स आहे ना त्याचा आपल्याला. नाही पाहिजेच. मग तसं इम्पॉर्टन्स वाटत नाही स्वाध्यायाचं, ध्यानाचं. म्हटले कांदा लसूण खात नाही ना. म्हटले कधीतरी. म्हणजे आता काय सांगायचं? म्हणजे त्याची किती अनिवार्यता आहे का आपल्याला? नाही म्हटले रोज नाही करत, पण कधीतरी. म्हटले रोज सुद्धा नाही आणि कधीतरी सुद्धा नाही. जर आपण तसं स्वतः पवित्रा घेतला तर कोण आपल्याला बाधक आहे? बाहेर तसं जबरदस्ती करणारं पण कोण नसतं. तसंच सांगितलं, सगळ्या ह्या शुद्ध रूपाने परिणमन करायची पण कोणाची जबरदस्ती नाही आहे.
तरी पण आपण विभावात का जातो? मग कोण तेढलंय तुम्हाला? क्रोध करा, मान करा, माया करा, लोभ करा, सगळं मी स्वतःहून करतोय ना, मग करायला नको ना. म्हणून म्हटलं, एक वाक्य ऐकलं मी की जेव्हा समोरचा जीव तुम्हाला अपशब्द बोलतोय, तुमची निंदा करतोय, तुम्ही काय परिणमन करता? किती मला दुःख होतंय जेव्हा त्यांनी असं बोललं. म्हटले तुम्हाला दुःख व्हायचं काय कारण आहे? तुम्ही तो दुःखी झालाय ना तुम्हाला, किंवा तो आनंदी झालाय त्याच्या कशाच्या निमित्तात, तर तुम्ही त्याच्याशी एकत्व करून ते मला म्हणलं या विचाराने दुःखी होतोय. म्हणजे तुम्हाला दुःखी कोण केलं? समोरचा. समोरच्यामध्ये ती शक्तीच नाही आहे तुम्हाला विचलित करण्याची. मग कोणाशी एकरूप व्हायला जाऊ नका. म्हणून जेवढी साधना करणार आहे ना एकत्वाची, तेवढी आपल्याला सुखदायी आहे. तेच आपल्याला आनंदाचं कारण आहे. हो, जाणा स्वतःच्या विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावाला जाणा. हा मी शुद्ध जीवास्तिकाय हे जाणा. माझ्यामध्ये कर्म नाहीत, विभाव नाहीत, संसार नाहीच. माझ्यामध्ये चंचलता नाही, कषाय नाहीत. शुद्ध जीव जाणा. निर्मल स्वरूपोऽहम्, निश्चल स्वरूपोऽहम्, निर्योग स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो